रुग्णसेवा करत असताना बरे झालेले रुग्ण आशीर्वाद देऊन घरी जातात तेव्हा रुग्ण हाच परमेश्वर आहे असे उद्गार श्रीरामपूर येथील प्रख्यात हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर दिलीप शिरसाट यांनी काढले। श्रीरामपूर येथील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर दिलीप शिरसाट यांना जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा श्री संत सावता प्रतिष्ठानच्या वतीनं सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता आणि त्यांचा वाढदिवसही साजरा केला गेला। माळी बोर्डिंग येथे झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य शंकरराव अनारसे होते। यावेळी सत्काराला उत्तर देताना डॉक्टर शिरसाट पुढे म्हणाले की रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानली जाते। संत सावता प्रतिष्ठाननं केलेल्या सत्कार आणि कौतुक हा या सेवेचा प्रसाद आहे असं समजून मी याचा स्वीकार करतो। प्रत्येक वेळेस सिरियस पेशंट ऍडमिट आहे हे खरे कारण असूनही लोकांना ते पटत नाही, परंतु माझी ही गैरसोय माझ्या पत्नीने वर्षांनी प्रत्येक ठिकाणी धावपळ करून उपस्थित राहून भरून काढली आहे आणि त्यामुळे मी पूर्ण वेळ रुग्णसेवा करू शकतो। तसे या रुग्णसेवेच्या यात्रेत माझ्या पाठीशी उभे राहणारे माझे सहव्यवसायी मित्र परिवार ज्येष्ठ तज्ञांनी वेळोवेळी दिलेली सल्ला माझ्या हॉस्पिटलचे सहकारी सर्व स्टाफ या सर्वांनी आपापली जबाबदारी ओळखून त्या सांभाळल्या। अशी ही रुग्णसेवेची यशस्वी यात्रा आपण सर्वांच्या सहकार्याने आजही चालू आहे। सुरुवातीला शाळेच्या बाबतीत एक आठवण इतर मी आठवण घेत आहे, ती म्हणजे खासदार बाळासाहेब विखे यांचे वडील पद्मश्री विखे पाटील हे 1964 साली आमच्या गावी आले। तेथे ते आमच्या वडिलांना चुलत्यांना सगळ्यांना भेटले आणि म्हटले ते शिरसाट पाटील तुमचे मुलं आमच्या शाळेत आला। त्यावेळेस ती प्रथमच प्रायमरी स्कूल 1964 साली सुरू झाली होती। त्यावेळेस आमचे मोठे चुलते कागरी दादा अण्णा चावके पाटील वडील सुधाकर पाटील आणि त्यांचे बंधू आम्ही 4-5 मुले होते, गोकुळ मी दत्ता दीपक। तर त्याने आग्रह मानला जय हिंद। यावेळी डॉक्टर शिरसाट यांनी श्री संत सावता प्रतिष्ठानला 11,000 रुपये देणगीही जाहीर केली। श्री संत सावता प्रतिष्ठानच्या वतीने डॉक्टर प्रदीप टिळेकर, डॉक्टर संजय अनारसे, डॉक्टर अजित घोगरे, डॉक्टर किशोर बधे, डॉक्टर राजेंद्र गोंधळी, डॉक्टर राजेंद्र लोंढे, डॉक्टर योगेश गाडेकर, डॉक्टर NB तुपे, डॉक्टर भागवत मुरादे, डॉक्टर कांतीलाल संकलेचा, डॉक्टर राजाराम जोंधळे, डॉक्टर सुधीर गिरमे, डॉक्टर मिलिंद बडधे, हरिभक्तपरायण बाबासाहेब वाळुंज, डॉक्टर केतन बधे, डॉक्टर ज्ञानेश राहिंज, विलासराव बोरावके, रमणलाल मुथा, डॉक्टर विजय सोमाणे, सरपंच सुनील कुदळे, दीपाली ससाणे आदींचा उत्कृष्ट कार्याबद्दल सत्कार करण्यात आला। सदर कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी श्री संत सावता प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजयराव कुदळे, उपाध्यक्ष सुरेंद्र गिरमे, सासवड माळी सभेचे दिनोअप्पा गिरमे, सुभाषराव गायकवाड, लक्ष्मण नागरकर, नरेंद्र कुऱ्हे, विलास कुदळे, एकनाथ दुधाळ, सुरेशराव गिरमे, संजय मेहत्रे, विवेक गिरमे, सुरेश कुऱ्हे, बापूराव गिरमे आदींनी परिश्रम घेतले। दरम्यान या कार्यक्रमाप्रसंगी विजयराव कुदळे, शंकरराव अनारसे आणि दिलीप अनारसे यांनी आपली मनोगत व्यक्त केली। वेगवेगळे कार्यक्रम आम्ही राबवत असतो आणि त्या निमित्त आज आम्ही डॉक्टर शिरसाट यांचा सत्कार ठेवला होता, तर त्यांचा वाढदिवस होता। अमोद डॉक्टर आहे आणि त्यांनी बरेच अनेक जणांना त्यांनी असे एक योगदान दिलेलं त्यांच्या यशात आतापर्यंत। या ठिकाणी अभिमान वाटतोय की आमच्या डॉक्टर शिरसाटांच्या सारख्या या प्रतिष्ठित डॉक्टरांनी कितीतरी लोकांचे श्वास चालू ठेवलेले। ते हृदयरोग तज्ञ आहे, मेडिसिनमध्ये प्रवीण आहे आणि मला डॉक्टरांच्या बद्दल त्यांच्या कार्याबद्दल चांगली कल्पना आहे। माझा मुलगा डॉक्टर असल्यामुळे आम्हाला माहिती आहे की रात्रंदिवस ही मंडळी त्यांच्या कुटुंबासाठी अजिबात उपयोगायचे नाही, फक्त रुग्णसेवा ही चमक त्यांनी इकडून पुढे दाखवावी। खरं या निमित्ताने अनेक भगिनी उपस्थित आहेत, त्यांनाही या डॉक्टरांच्या सेवेचा निश्चित करायला मला माहिती आहे की कित्येक पेशंट कित्येक रुग्ण हे गेलेले परत आले। आमच्या सलीम सरांनी सांगितलं ना, आमचे निकम सगळे आले तिथे, खूप चांगली ही मंडळी काम करतायत। तर सलीम सरांच्या सारखे अनेक उदाहरण आहेत। सरांना माहिती असणार की कित्येक वेळा पंपिंग करूनही हृदय सुरू होत नाही, मात्र काही लोकांची ती दोरी खंबीर असते आणि त्यामुळे पंपिंग केल्यानंतर हृदय सुरू होतं आणि आपल्याला आजपर्यंत कित्येक वर्ष जगलेली रुग्ण मंडळी आहेत सेवा करण्यात। तेव्हा या सेवेमध्ये अशाच प्रकारचा खंड तरी होऊ नये आणि हे पवित्र काम त्यांच्या हातून सदैव घडावं म्हणून त्यांना इथून पुढचं आरोग्य उत्तम अशा प्रकारचं राहावं, त्याच्यामुळे ती रुग्णसेवा करू शकते आणि सगळ्याच डॉक्टरांच्या
बाबतीमध्ये हीच गोष्ट म्हणेन की या सगळ्यांना उदंड आयुष्य अशा प्रकारचं लाभो, आरोग्य चांगलं लाभो आणि त्यांच्या हातनंही. ब्युरो रिपोर्ट एसएन मीडिया, श्रीरामपूर.